भक्तिस्थळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यासाठी भक्तिस्थळाचे प्रमुख असलेले गुरुराज स्वामी महाराज माझ्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया। महाराज, मला सांगा, 23, 24, 25 या 3 दिवशी राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा 108वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी? हा जन्मोत्सव समस्त मानवाच्या कल्याणाकरता असलेला उत्सव आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण हा उत्सव वीरमठ संस्थान अहमदपूर या ठिकाणाहून सप्तसागराचे जल आणि अष्टतीर्थाचे जल याची भव्य अशा प्रकारची शोभायात्रा हजारो भाविकांच्या साक्षीनं होणार आहे। ही शोभायात्रा साधारणतः या ठिकाणी 11 ते 11:30च्या सुमारास येईल आणि 11:30ला माननीय मंत्री महोदय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते समाधीच्या प्राणप्रतिष्ठेचा महासंकल्प अगोदर होईल आणि त्यानंतर विधीला आरंभ होईल। मला सांगा, अनेक शेकडो किलोमीटरवरून भाविक या ठिकाणी येतात। महामंडळाच्या वतीनं काही या ठिकाणी त्या दिवशी सोय करण्यात आलेली आहे का? येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना जे आहे या ठिकाणी 23, 24, 25 महामंडळाच्या वतीनं काही सोय करण्यात आली आहे? तुम्ही काही त्याच्याकडे दखल घेतलेली आहे? महामंडळाच्या वतीनं आम्ही इथं बस स्टँडला भेट दिली आणि बस स्टँडला सांगितलं इथं अगोदरच बस स्टॉप एक आहे, त्याला फेऱ्या मारण्याकरता काही बसेसची सुद्धा व्यवस्था भाविक भक्तांच्या करता केलेली आहे। यापूर्वी सांगितलेल्या महोदयांनी तर बोललेलंच आहे 20,000, 25,000 ते 1,00,000 अशी या ठिकाणी भाविकांची उपस्थिती राहणार आहे। परंतु तुमच्या निदर्शनास काय येत आहे की किती भाविक या ठिकाणी जमतील? साधारण राष्ट्रसंत आणि त्यांचा विचार महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक आणि अनेक प्रांतामध्ये प्रत्येक मानवाच्या मनामध्ये रुजलेला असल्या कारणाने एकूण संख्या इतकीच म्हणून सांगता येणार नाही, लाखो लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे। तशा पद्धतीची तयारी व्यवस्था विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून भक्तिस्थळावर करण्यात आलेली आहे। आवाज बहुजनांचा।